रात्रीचे 3 वाजलेत. सगळीकडे शांतता आहे. पण तुमच्या डोक्यात मात्र एक महायुद्ध सुरू आहे. तुम्ही फोनची स्क्रीन बंद करता, डोळे मिटता, पण झोप येत नाही. कारण त्या अंधारात तुम्हाला स्वतःचेच प्रश्न विचारू लागतात. काय करतोयस तू आयुष्यात? तुझ्यासोबतचे लोक पुढे निघून गेलेत आणि तू तिथेच का अडकलायस? मग तुम्ही स्वतःला एक आश्वासन देता, उद्यापासून सगळं बदलणार, उद्यापासून लवकर उठायचं. पण दुसऱ्या दिवशी काय होतं? पुन्हा तोच दिवस, तीच भीती, तीच इंस्टाग्रामची स्क्रोलिंग. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्यात टॅलेंट तर खूप आहे, तुमची स्वप्न खूप मोठी आहेत, पण तुमच्याच आतली एक शक्ती तुम्हाला पाय ओढून मागे खेचतीये? तुम्ही आळशी नाही. समस्या फक्त एवढीच आहे की तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा डोंगर बाहेर नाही, तो डोंगर तुम्ही स्वतः आहात. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे वाचताना तुम्हाला वाटेल की कुणीतरी तुमच्या मनाचा आरसा तुमच्या समोर धरलाय. द माउंटन इज यू. आपल्याला नेहमी वाटतं आपल्या आयुष्यातील समस्या बाहेर आहेत, वाईट नशीब, लोक, परिस्थिती, पास्ट. पण हे पुस्तक म्हणतं कधी कधी आपल्याला सर्वात जास्त नुकसान करणारी व्यक्ती आपण स्वतः असतो. आता हे ऐकून गिल्ट वाटू शकतं, पण थांबा. सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःचा तिरस्कार नाही, ते एक प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. समजा खूप मोठं काहीतरी करायचं आहे, नवीन करिअर सुरू करायचं आहे, पण अचानक तुमचं मन विचित्र वागायला लागतं. काम पुढे ढकलता किंवा अचानक मोटिवेशन गायब होतं. का? कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला बदलाची भीती वाटते. त्याला सुरक्षित राहायचं असतं. जरी ती जागा टॉक्सिक असली तरी ती ओळखीची असते आणि माणसाचा मेंदू आनंदापेक्षा सुरक्षितता जास्त निवडतो. म्हणूनच अनेक लोक स्वतःचं आयुष्य बदलण्याआधीच हार मानतात, कारण त्यांना फेलियरची नाही तर अननोनची भीती वाटते. आणि इथेच पहिल्यांदा आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यातला डोंगर बाहेर नाहीये, तो आपल्या आत आहे. आजकाल सोशल मीडियावर एक गोष्ट खूप सांगितली जाते, फॉलो युअर फीलिंग्स. पण हे पुस्तक म्हणतं आपल्या सगळ्या फीलिंग्स सत्य नसतात. कधी कधी त्या फक्त अनरिझॉल्व्ड पेन असतात. समजा एखाद्याने तुमचा कॉल उचलला नाही, लगेच तुमच्या डोक्यात विचार सुरू होतात, त्यांना मी आवडत नाही का? मी काहीतरी चुकीचं बोललो का? पण खरंच रियालिटी तशी असते का? कदाचित नाही. पण तुमच्या आत आधीपासून रिजेक्शनची भीती बसलेली असते आणि मग तुमचं माइंड प्रत्येक गोष्ट त्या भीतीतून इंटरप्रेट करायला लागतं. हे पुस्तक सांगतं आपण अनेकदा आपल्या इमोशन्सना फॅक्ट्स समजतो, पण याचा अर्थ रियालिटी बदलली असं नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक भावनेवर विश्वास ठेवता तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाच्या तुरुंगात बंदिस्त राहता. आपल्याला वाटतं हीलिंग म्हणजे कायम आनंदी राहणं, कधीच अँक्झायटी न वाटणं. पण खरं हीलिंग खूप अनकम्फर्टेबल असतं, कारण हीलिंगमध्ये तुम्हाला स्वतःपासून पळणं थांबवावं लागतं. काही लोक सतत बिझी राहतात, सतत फोनमध्ये हरवून जातात, पण रात्री शांततेत त्यांना स्वतःचेच विचार घाबरवतात आणि म्हणूनच आपण डिस्ट्रॅक्शनच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक सांगतं हीलिंग स्टार्ट्स द मोमेंट यू स्टॉप रनिंग. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारता, मी नेमकं कोणापासून पळतोय, त्या क्षणापासून हीलिंग सुरू होतं. कदाचित तुम्ही रिजेक्शनपासून पळताय, कदाचित लोनलीनेसपासून, पण जोपर्यंत आपण त्या जखमा स्वीकारत नाही तोपर्यंत त्या आपल्याला शांतपणे नियंत्रित करत राहतात. लोकांना एका रात्रीत बदल हवा असतो, एका न्यू इयर रेझोल्यूशन नंतर, पण वास्तविक आयुष्य तसं काम करत नाही. हे पुस्तक सांगतं ट्रान्सफॉर्मेशन इज बोरिंग. बदललं ग्लॅमरस नसतं, ते छोटे छोटे डिसिजन्स असतात. दररोज तुम्ही सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करता? मी स्वतःशी कसं बोलता? कोणत्या लोकांसोबत वेळ घालवता? हे सगळं मिळून तुमची आयडेंटिटी बनवतं. एव्हरीथिंग कंपाऊंड्स.
तुमचे विचार, सवयी. म्हणूनच जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर आधी रोजच्या छोट्या गोष्टी बदलायला लागतील. आजकाल सेल्फ लव्ह हा शब्द खूप वापरला जातो. पण खरं सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःचे फोटो पोस्ट करणं? नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःसाठी योग्य गोष्टी करणं, जरी त्या अनकम्फर्टेबल असल्या तरी. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत डूम स्क्रोलिंग करणं सोपं आहे, पण वेळेवर झोपणं सेल्फ लव्ह आहे. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहणं सोपं आहे, पण एकटं राहण्याचं धाडस करणं ते सेल्फ लव्ह आहे. कारण शेवटी तुम्ही स्वतःसोबत आयुष्यभर राहणार आहात. जर तुम्ही स्वतःचे एनिमी बनलात तर बाहेरचं जग जिंकूनही काही उपयोग नाही. काही लोकांना शांत आयुष्य अनकम्फर्टेबल वाटतं. त्यांना ड्रामा, गडबड आणि टेन्शनची सवय लागलेली असते. नेहमी टॉक्सिक रिलेशनशिप्समध्ये अडकतात, नेहमी प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, नेहमी ओव्हर थिंक करतात, कारण त्यांना शांतता अनोळखी वाटते. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य फायनली स्टेबल व्हायला लागतं ते स्वतःच काहीतरी बिघडवतात. हे ऐकून धक्का बसू शकतो, पण अनेकदा आपण दुःखामुळे नाही तर दुःखाची सवय झाल्यामुळे त्रास सहन करतो. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही शांततेशी मैत्री करत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही. लोक नेहमी विचारतात, मी आयुष्य बदलायला कुठून सुरुवात करू? आता हे सगळं बदलायचं कसं? उत्तर खूप सिंपल आहे, अवेअरनेस. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचे पॅटर्न्स दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते रिपीट करत राहणार. ऑब्झर्व युअरसेल्फ. तुम्ही स्वतःपासून कधी पळता? तुम्ही कधी ओव्हर रिॲक्ट करता? तुम्ही कधी व्हॅलिडेशन मागता? हे सगळं जज करण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी. कारण अनेकदा आपण स्वतःवर रागावतो त्या गोष्टी एकेकाळी आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी तयार झालेल्या असतात, पण आता त्या आपल्याला मागे खेचतात. आणि मॅच्युअर होणं म्हणजे त्या जुन्या व्हर्जनला हेट करणं नाही, तर त्याचे आभार मानून त्याच्यापेक्षा मोठं बनणं. शेवटी एकच सांगते, तुमच्या आयुष्यातला डोंगर तुमची परिस्थिती नाही किंवा तुमचा भूतकाळ नाही, तो डोंगर तुमचीही भीती आहे. आज चालणारं ते अदृश्य युद्ध आहे. पण गुड न्यूज अशी आहे की जर तो डोंगर तुम्हीच असाल तर त्यावर विजय मिळवणारी व्यक्तीही तुम्हीच असू शकता. तुम्हाला एका रात्रीत बदलायची गरज नाही, परफेक्ट बनायची गरज नाही. कारण हीलिंग ही डेस्टिनेशन नाही, ती एक लाईफ लाँग जर्नी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून कनेक्ट झाला असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका जीवन बदलणाऱ्या पुस्तकासोबत पुढच्या भागात.